पुण्यामध्ये एकीकडे गॅस टंचाई आहे, वेळेवर गॅस सिलेंडर हा नागरिकांना मिळत नाहीये आणि त्याच भागामध्ये म्हणजे पुण्यातल्या अनेक ठिकाणी आपण पाहतोय की चक्क सिलेंडरमध्ये गॅस ऐवजी पाणी भरून आल्याचा धक्कादायक प्रकार आहे. तो पर्वतीमधल्या जनता वसाहतमध्ये घडलेला आहे. हे पाणी काय थोडं थोडकं नाही तर जवळपास 9 ते 10 लिटर पाणी हे एका सिलेंडरमधून बाहेर आल्याचा धक्कादायक प्रकार आहे, तो समोर आलेला आहे. आणि त्यामुळे नेमका आता या सिलेंडरच्या बाबतीत काही काळाबाजार केला जातोय का, नागरिकांची फसवणूक याच्यामध्ये केली जाते का, अशा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि त्यामुळे याच जनता वसाहतमध्ये ज्या भागामधून ज्या कार्यालयातनं सिलेंडरचा पुरवठा केला जातो तिथे सध्या आपण आलेलो आहोत आणि इथले मॅनेजर जे गॅस वितरक आहेत ते आपल्यासोबत आहेत. नेमका काय प्रकार घडलेला आहे हा? चक्क गॅसमध्ये 9 ते 10 लिटरचं पाणी आढळून आलेलं आहे. सर ही नॉर्मल प्रोसेस आहे. ज्यावेळेस प्लांटमधून वॉटर फिल्ड सिलेंडर येतं तर आम्ही इमिजिएट कस्टमरला आहे ना रिप्लेसमेंट करून देतो. हे रिअर केसमध्ये येतं. यामध्ये त्या एजन्सीची चूक नाही ना, भारत पेट्रोलियमची चूक नाही ना, कस्टमरची चूक नाही. चूक कोणाची आहे? हे नॅचरलमध्ये ज्यावेळेस प्रोसेसमध्ये एवढं 10 लिटर plant- पाणी हा, real- प्रोसेसमध्ये जातं? जाऊ शकतं. याचा काय अभ्यास झालेला आहे का की असं जातं म्हणून? म्हणून असं नाही. कधी 2 येतं, कधी 1 येतं, कधी 5 किलो येतं, असं काही होत नाही. हे पहिल्यांदाच ऐकलं आम्ही की गॅसमध्ये पाणी सिलेंडरमध्ये पाणी भरलं जातं. प्रोसेसमध्ये येतं. ज्यावेळेस त्याची कधी ऐसा ऐकवत नव्हतं. प्लांटमध्ये पाईपची टेस्टिंग करतात हा. त्यावेळेस त्यामध्ये वॉटर भरलं जातं आणि तो प्रेशर बघितलं जातं किंवा किती प्रेशर हे पाईपलाईन सांभाळू शकते. पण आता आपण पाहिलं की जेव्हा हा सिलेंडर तुमच्याकडनं घेतला जातो, घरी गेल्यानंतर हे सगळं उघडकीस येतं ना. जेव्हा सिलेंडर घ्यायला जातो माणूस तेव्हा तर त्याला कळत नाही की याच्यामध्ये पाणी आहे का गॅस आहे. येस सर, त्याला कळत नाही. ज्यावेळेस त्याला वाटतं की बाबा ओझं आहे, जड तर लागायला, पण मला गॅस चालत नाही, तशा वेळेस कस्टमर आमच्याशी कॉन्टॅक्ट करतो. मग आम्ही पण हे चेक करतो. कळणार कसं? कारण की एका सिलेंडरमध्ये जवळपास 15 लिटर गॅस असतो असं 14 सांग. 14 लिटर 14.2 गॅस. हा, ह्याच्यामध्ये जर 9 ते 10 लिटर पाणीच असेल तर उर्वरित 2 ते 3 लिटरच किंवा किलो गॅस असणार ना. गॅस होता त्यांना कंझम केलेला आहे. 3 ते 4 किलो गॅस कंझम केलेला आहे त्या कस्टमरनं. हा. आणि जे उर्वरित राहिलेलं आहे म्हणजे त्याचा गॅस हा 4 ते 5 दिवसातच संपला असेल. नाही, शक्यच नाही. डिपेंड आपण किती कळणार मग ह्याच्यामध्ये पाणी आहे? तुमच्या घरात माणसं किती आहे हा. त्याच्यावर डिपेंड आहे. 3 ते 4 दिवस लागन किंवा 8 दिवस 10 दिवस लागन. बरं. आता त्यानं 20 एप्रिलला घेतलेला गॅस. हा. आज किती आहे? जवळपास 27 तारीख आहे. त्यांच्याकडे आधीचा एक सिलेंडर महिना- असेल ना, हा ना, म्हणून एक त्याने तो महिना वापरला सात असेल. दिवस आहे. हो, वापरला असेल. तरी पण आम्ही काय केलं, कस्टमरची कंप्लेंट आली की त्याला रिप्लेस करून दिलेलं पण आहे. हा गंभीर प्रकार आहे ना. जर एखाद्या सिलेंडर मध्ये पाणी भरून मिळत असेल तर ही चूक नेमकी कुणाची आहे आणि याच्यावर काही कार्यवाही केली जाणार आहे का नाही? सर, हे लाखातून एखादं सिलेंडर येतं. हे काय रोज येत नसतं. हे हा. लाखातून एखादं सिलेंडर येतं. रिप्लेस करून देतात त्यांना. एजन्सी रिप्लेस करून देते. कंपनी तुम्ही त्यांचा दिलाय का रिप्लेस करून? हो, रिप्लेस फ्री ऑफ कॉस्ट मध्ये रिप्लेस करून दिलेला आहे पूर्ण सिलेंडर. त्यांनी 20 एप्रिलला जो सिलेंडर नेला होता त्याच्यानंतर आता तुम्ही त्यांना बदलून दिले. बदलून दिला त्यांनी यूज केलेला आहे. त्यामधलं 5 किलो जवळपास गॅस यूज केलेला फ्री ऑफ कॉस्ट देऊन टाकला त्यांना. पण अशा घटना घडू नये यासाठी तुम्ही काय वरिष्ठ स्तरावर कळवणार आहे का? कारण की चक्क जर पाणी मिळत असेल नागरिकांना तरी फसवणूक आहे, नाहीतर मग तुमच्यामध्येच काहीतरी याच्यामध्ये काळाबाजार केला जातोय असं म्हटलं जातं. सर, यामध्ये फसवणूक कोणती आहे? आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये द्यायला त्याने यूज केला उलट 5 किलो गॅस. यात फसवणूक कशाची? कंपनी देते स्वतः किंवा रिप्लेस करून द्या म्हणून. माझी कंपनी म्हणते मला याला रिप्लेस करून द्या. यामध्ये फसवणूक काय केली आम्ही? असे प्रकार अनेक वेळा घडतात. कधीतरी रिअर मध्ये लाखातून एखादं येतं सिलेंडर, चेक करून देतो, रिप्लेस करून देतो फ्री ऑफ कॉस्ट. आहे का तो आता पाण्याचा सिलेंडर आहे गेला आपल्याकडे? कंपनीला गेला साहेब. रिपोर्ट आला, कंपनीने चेक केलं आणि म्हणजे पाठवून जे दिलं. प्रेशर करणारे असतात जिथं हे केलं जातं, हे एवढं पाणी भरू शकतात का? 8 ते 9 10 लिटर जवळपास एवढं? डिलिबरेटली भरलेलं नसतं हे पाणी. ज्यावेळेस त्याची सर्व्हिसिंग चालू असते तशा वेळेस होतं. एखादं रिअर मध्ये होतं. ते आला नेमकं माझ्याकडं कित्येक महिन्याच्या नंतर. हे काय डिलिबरेटली केलेलं नसतं कोणीच. वितरकांकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की त्यांची यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नाहीये, पण जिथून हा सिलेंडर भरला जातो तिथं हा काळा बाजार केला जातोय का, किंवा याच्यामध्ये काही गौडबंगाल आहे का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण 1-2 लिटर नव्हे किंवा मग आपण ज्याला म्हणतो की 200-300 ग्रॅम पाणी असेल तर समजू शकतो, पण जवळपास 9 ते 10 लिटर पाणी हे जर एखाद्या सिलेंडरच्या टाकीमध्ये भरलं जात असेल आणि त्याच्यानंतर जो गॅस आहे तो त्याच्यामध्ये भरून जर वितरण केला जात असेल तर हा सगळा गंभीर प्रकार आहे. आणि त्यामुळे जसं आता कंपनीने यामध्ये दखल घेऊन
पुन्हा अशा पद्धतीची घटना घडू नये यासाठी नेमकं काय केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल. लाखामधून एखादा प्रकार असा घडतो असं वितरकांकडून सांगण्यात येते, पण कुणाला कशा पद्धतीचा गॅस घरी दिला जातोय किंवा सिलेंडर कशा पद्धतीचा दिला जातोय यावर सुद्धा प्रश्न आहे. कारण की अनेकांच्या तक्रारी आहेत की त्यांना 1 महिन्याचा सिलेंडर जात असताना तो 20 दिवसात संपतो किंवा तो 15 दिवसामध्ये संपतो. त्यामुळे खरंच हे नेमकं प्रकरण काय आहे आणि या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली जाणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन रोहित व्यंकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.